नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आमदार अनुप अग्रवाल यांच्या हरित धुळे संकल्पनेला आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या पुढाकारातून नगावबारी टेकडीवर वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी 450 वृक्षांची लागवड करण्यात आली असून 10,000 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्यावर भर देण्यात येणार असून अभियानात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले. आज धुळे महानगरपालिका तर्फे वन विभागाची नगावबारी टेकडी येथे 450 वृक्षारोपण या ठिकाणी झाले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी 637 खड्डे स्वखर्चाने या ठिकाणी करून दिले. महानगरपालिकेचे आयुक्त नितीनजी कापडणीस साहेब यांनी पूर्ण महानगरपालिकेची कर्मचारीच्या तर्फे या ठिकाणी वृक्षारोपण झालं. आज सगळेच महानगरपालिकेचे आमचे पाटकरी साहेब असतील, सगळे स्वच्छता निरीक्षक असतील आणि बागमाळी आमचे दिनेश भाऊ असतील, बाविस्कर दादा असतील, या सगळ्यांच्या मेहनतीने आज नगावबारीच्या वर्षानुवर्ष या ज्या बोडके टेकड्या आहेत या ठिकाणी वृक्षारोपण झालं आहे. अजून 2 दिवसामध्ये या ठिकाणी 200 वृक्ष लावण्यात येणार आहे. हे सर्व मनावर घेतलं. धुळे शहराचे धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस साहेबांनी महापौरांच्या पुढाकाराने आणि आमदार धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल यांच्या हरित धुळे या संकल्पामध्ये हे सर्व वृक्षारोपण सुरू आहे. मी धुळेकरांना विनंती करतो की या ठिकाणी 25 हेक्टर जमीन आहे. जवळपास आपल्याला 100 एकरावर वृक्षारोपण करायचे. आजचं ही सुरुवात आहे. यापुढेही हे वृक्षारोपण कायम राहणार आहे. येणाऱ्या पिढीसाठी हे खूप प्रेरणादायी असणार असून आपण सर्वांनी या ठिकाणी योगदान द्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.